विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लिंग अर्थात नामाचे लिंग याविषयी माहिती करून घेणार आहोत। एखाद्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे हे आपल्याला कळते। यालाच नामाचे लिंग असे म्हणतात। आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये शब्दांच्या जाती पाहिल्या, त्यामध्ये नाम पाहिलं। नाम कशाला म्हणतो आपण? तर वस्तू, व्यक्ती, पदार्थ, सजीव किंवा निर्जीव गोष्टीच्या ठेवलेल्या नावाला आपण नाम असं म्हणतो। मग ते नाम उच्चारावरून आपल्याला कळतं की ते नाम पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे। यावरून त्याचं लिंग ठरतं। मराठी भाषेत 3 लिंगे मानली जातात। एक पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग आणि 3रं नपुसक लिंग। खालील वाक्यातील शब्दांचा आपण अभ्यास करूया। पहिलं वाक्य आहे हसन पुस्तक वाचतो आणि दुसरं वाक्य आहे गाय चारा खाते। या दोन्ही वाक्यामध्ये वरील वाक्यात हसन व गाय ही नामे आहेत। हसन या नामावरून पुरुष जातीचा व गाय या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो। म्हणजे ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंगी असते, ते नाम पुल्लिंगी असते, व ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते नाम स्त्रीलिंगी असते। विद्यार्थी मित्रांनो, ज्या नामावरून पुरुष जातीचा व स्त्री जातीचा बोध होत नाही ते नपुसक लिंग असते। उदाहरणार्थ, आपण जर त्याचा अभ्यास केला तर हसन, आपण हसन या नामाचा उच्चार करतो त्यावेळी तो हसन म्हणतो आपण। त्यावेळी तो आल्यामुळं तो हसन आपल्याला पुरुष जातीचा बोध स्पष्ट करतं, म्हणून ते पुल्लिंगी नाम आहे किंवा त्याला आपण पुल्लिंग असं म्हणतो। गाय, ती गाय म्हणतो आपण, आणि ती गाय म्हटल्यामुळं त्याच्यातून स्त्री जातीचा बोध होतो की हे नाम स्त्री जातीचं आहे, म्हणून गाय हे नाम स्त्रीलिंगी या प्रकारामध्ये मोडतं। चित्र, ते चित्र म्हणतो आपण। ते चित्र म्हटल्यानंतर ते पुरुष जातीचं पण नाही आणि स्त्री जातीचं पण नाही, असा ते दोन्ही जातीचा नसल्याचा आपणास बोध होतो, त्यामुळे ते नपुसक लिंग या प्रकारामध्ये मोडतं। म्हणजे तो जर आपण एखाद्या नामाचा उल्लेख केल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी जर आपण तो हा शब्द वापरला, दर्शवण्यासाठी आपण तो हा शब्द वापरला तर ते पुल्लिंग आहे। ती हा शब्द वापरला तर ते नाम स्त्रीलिंगी आहे, आणि ते हा शब्द वापरला तर ते नाम नपुसक लिंगी आहे। याचं स्पष्टीकरण आपल्याला या सदरात मिळतं। याप्रमाणे तो फोटो, तो समुद्र, तो मुलगा ही पुल्लिंगी नामे आहेत, कारण त्याचा उल्लेख करत असताना आपण तो हा शब्द वापरला। कारण तो हा शब्द वापरत असताना, तो हे सर्वनाम वापरत असताना, तो हे सर्वनाम पुरुष जातीचं प्रतिनिधित्व करतं, आणि म्हणून ज्या ज्या नामाच्या अगोदर नाम दर्शवण्यासाठी आपण तो हा शब्द वापरतो, तो हे सर्वनाम वापरतो, त्यावेळी ते नाम पुल्लिंगी असतं। दुसरा प्रकार आपण स्त्रीलिंगी समजलो, त्या प्रकारामध्ये आपण ती हे सर्वनाम वापरतो। स्त्रीलिंगी नाम दर्शवण्यासाठी, संबोधित करण्यासाठी आपण ती हे सर्वनाम वापरतो। ती वही, ती गाडी, ती परीक्षा, म्हणजे ही सगळी स्त्रीलिंगी नामे आहेत, कारण ती दर्शवण्यासाठी, ती संबोधित करण्यासाठी आपण ती हे सर्वनाम वापरलं। म्हणजे ज्या नामाच्या संबोधनासाठी, जे नाम दर्शवण्यासाठी आपण ती हे सर्वनाम वापरतो त्या सर्व नामांचा समावेश स्त्रीलिंगी नामामध्ये होतो। तिसरा प्रकार आपण नपुसकलिंगी नामे पाहिला। नपुसकलिंगी नामाचा उल्लेख करताना, नपुसकलिंगी नाम संबोधित करताना, ते दर्शवताना आपण ते हे सर्वनाम वापरतो। उदाहरणार्थ, ते पुस्तक, ते चित्र, ते घर। अशा प्रकारे ज्या नामाचा उल्लेख करताना, जे नाम संबोधित करताना, जे नाम दर्शवताना ते हे सर्वनाम आपण वापरतो, ती सर्व नामे नपुसकलिंगी या प्रकारामध्ये मोडतात। खाली आपणास सरावासाठी लिंग ओळखा या सदरामध्ये काही नामे दिलेली आहेत। उदाहरणार्थ,
सायकल, झाड, पिशवी, मिरची, फळा, कपात, कप, पाणी आणि वासरू. मित्रहो, आपण ती सायकल म्हणतो. ज्यावेळी आपण ती असा उच्चार करतो सायकल दर्शवताना, त्यावेळी सायकल हे नाम स्त्रीलिंगी आहे असा आपणास बोध होतो. ते झाड असा आपण उल्लेख करतो. याचा अर्थ असा होतो की झाड हे नपुंसकलिंगी नाम आहे. ती पिशवी स्त्रीलिंगी नाम आहे. पिशवी हे. ती मिरची देखील स्त्रीलिंगी नाम आहे, कारण ते दर्शवण्यासाठी आपण ती हे सर्वनाम वापरलं. तो फळा आपण म्हणताना काय म्हणतो? तो फळा. तो हे सर्वनाम वापरल्यामुळे फळा हे पुल्लिंगी नाम आहे याचा आपणास बोध होतो. ते कपाट नपुंसकलिंगी आहे. तो कप हे नाम पुल्लिंगी आहे. ते पाणी दर्शवण्यासाठी, पाणी संबोधित करण्यासाठी आपण ते हे सर्वनाम वापरतो. त्यामुळे ते हे सर्वनाम येणारं नाम नपुंसकलिंगी या प्रकारामध्ये मोडतं. ते वासरू आपण दर पुल्लिंगी समजत नाही आणि स्त्रीलिंगी समजत नाही. त्याच्या लिंगाचा बोध होत नसल्यामुळे वासरू या शब्दावरून आपण काय समजतो? ते वासरू असा उल्लेख करतो. त्यामुळे ते वासरू हा प्रकार किंवा ते वासरू हे नाम नपुंसकलिंगी या सदरामध्ये येतं. अशा प्रकारे लिंग या प्रकारामध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग अशा प्रकारचे 3 प्रकार पडतात. त्यामध्ये तो हे सर्वनाम वापरून जे नाम संबोधित करतो त्याला पुल्लिंगी नामे असे म्हणायचं. ती हे सर्वनाम वापरून जी नामे आपण संबोधित करतो, दर्शवतो त्यांना स्त्रीलिंगी नामे असं म्हणायचं. आणि ते हे सर्वनाम वापरून जी नामे आपण संबोधित करतो, स्पष्ट करतो, उल्लेख करतो त्या सर्व नामांना नपुंसकलिंगी नामे असं म्हणतो आपण. अशा प्रकारे तो, ती आणि ते ही सर्वनामे लक्षात ठेवल्यानंतर पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग हे नामाचे प्रकार समजायला खूप सोपं आहे.